मानव समाचार, मानवता के हक में। आदाब, मैं हूं इमरान राशिद और आप देख रहे हैं मानव समाचार। मराठी सीरियल मुलगी झाली हो में अदाकारी करने वाले अदाकार किरण माने को शो से निकाल दिया गया। उन पर इल्ज़ाम है कि उन्होंने बीजेपी की क़यादत वाली मोदी हुकूमत के खिलाफ सोशल मीडिया पर तबसरे किए, जिसके बाद उन्हें शो से हटा दिया गया। ताहम मराठी चैनल स्टार प्रवाह की जानिब से एक बयान में कहा गया कि किरण माने को उनके बुरे सलूक की वजह से शो से हटा दिया गया। मुलगी झाली हो सीरियल सिर्फ स्टार प्रवाह पर नश्र होता है। किरण माने ने एक न्यूज़ चैनल को दिए गए बयान में कहा कि उन्हें मरकज़ी हुकूमत के खिलाफ बोलने पर शो से निकाल दिया गया है। माने का कहना है कि उन्हें चैनल ने कहा था कि वो मरकज़ी हुकूमत की पॉलिसियों के खिलाफ बात न करें। माने कहते हैं कि मैं सदमे में हूँ, ये दुख की बात है। एक फ़नकार के तौर पर हम ऑन स्क्रीन या ऑफ स्क्रीन कुछ नहीं कह सकते। जब हम कुछ भी बोलने की कोशिश करते हैं तो हमारी आवाज़ दबा दी जाती है। माने के इल्ज़ामात के बाद स्टार प्रवाह चैनल की तरफ से जारी करदा एक बयान में कहा गया है, माने को शो से निकालने का फैसला शो में कई साथी अदाकारों के खिलाफ उनके बुरे सलूक के हवाले से किया गया। ख़ास तौर पर शो की खातून उनसे शिकायत की कि उनके शरीक अदाकार, डायरेक्टर और दीगर यूनिट्स ने उनके बारे में शिकायत की थी। चैनल ने कहा कि मुतअद्दिद इंतबाहात के बावजूद माने ने शो के सेट पर असल शाइस्तगी और सजावट की खिलाफ वर्जी करते हुए उसी तरह का बर्ताव जारी रखा। ख्वातीन के साथ किसी भी बदसलूकी के लिए हमारी सिफर बर्दाश्त की पॉलिसी के पेश नज़र हम उन्हें शो से निकाल रहे हैं। का काढलं गेलं याचं कारण मला सांगितलं गेलेलं नाही। मी नंतर चॅनलमधल्या एका चॅनलमध्ये नोकरी करणाऱ्या माझ्या एका मित्राला फोन केला। त्यानं सांगितलं की एका महिलेनं तक्रार केली, राजकीय पोस्ट तू करतो हे कारण आहे। म्हटलं बरं, हे कारण हे कळल्यानंतर मात्र मी याच्या विरोधात लढा देणार आहे। कारण मी कुठलंही गैरवर्तन केलेलं नसताना, मी प्रोडक्शन हाऊसला आणि चॅनलला सगळं सहकार्य केलेलं असताना ही कारवाई करताना किमान चॅनलच्या लोकांनी आणि प्रोडक्शन हाऊसची माझ्यावर जे आरोप झाले त्या आरोपांविषयी माझ्याशी बोलायला हवं होतं। मला न बोलता असं काढून टाकणं हे अत्यंत चुकीचं आहे। माझी बाजू मला मांडायची संधीच तुम्ही दिली नाही। आता तुम्हाला वाटेल की किरण माने चॅनलशी का बोलतो, किरण माने मीडियाशी का बोलतो, तर तुम्ही संधी दिलीच नाही मला माझं म्हणणं मांडायची। तर ही संधी का दिली नाही? दुसरी गोष्ट, मी राजकीय पोस्ट करतो म्हणून जर तुम्ही, ही झुंडशाही आहे, ही दडपशाही आहे। म्हणजे तुम्ही काय बोलायचं याच्यावर सुद्धा आता ते नियंत्रण ठेवणार आहेत। सामान्य माणसांनी याचा विचार केला पाहिजे की हे माझ्यापर्यंत आलं आहे। मी तुमच्यासारखा तळागाळातला माणूस आहे, मी सर्वसाधारण घरातला माणूस आहे, मी मध्यमवर्गीय घरातला माणूस आहे, मी शेतकरी कुटुंबातला आहे, मी वारकरी कुटुंबातला आहे। आणि माझ्यावर जर हे अशी वेळ येत असेल तर ती तुमच्यावरही येऊ शकते। तुम्ही कुणावरही टीका करायची नाही असं होऊ शकतं। मी ज्यावेळी कॉलेजमध्ये होतो त्यावेळी मी काँग्रेस सरकारवर टीका करणारे एकांकिका केल्यात, राजीव गांधींवर टीका करणारे एकांकिका केल्यात, पण त्यावेळी आम्हाला कोणी अडवलं नव्हतं। काँग्रेसचे नेतेही आमची पाठ थोपटायचे। पण आज मग हे काय झालंय? आज हे असं का झालं की नाही तुम्ही आमच्या विरोधात बोलायचं नाही, बोलला ना बघ तुला कसं काढून टाकलं ते। म्हणजे तुम्ही विखार बघाल तर तुम्ही कित्येक लोकांच्या माझ्या कमेंट्सवर जाऊन बघा की कसं तुला काढलं, कसं तुला आता कसं भिकेला लागलास, अशा कमेंट्स येतात त्या मी जपून ठेवल्यात। कारण मी भिकेला लागणाऱ्यातला नाही, हा तुकाराम महाराजांचा भक्त आहे, वारकरी पंथातला आहे बेटे हो, हा विठू माऊलीचा भक्त आहे आणि हा पुरोगामी विचार घेतला आहे शाहू फुले आंबेडकर छत्रपती शिवराय। ज्या विचारसरणीनं तुकाराम महाराजांची गाथा बुडवली, ज्या विचारसरणीनं तुकाराम महाराजांना त्रास दिला, ज्ञानेश्वर महाराजांना त्रास दिला आहे, ज्या विचारसरणीनं शिवरायांच्या राज्याभिषेकाला नकार दिला, तीच विचारसरणी जर मला त्रास देत असेल तर मी गप्प बसणार नाही। त्यांनी खूप मोठा त्रास सहन केला आहे, मी खूप किरकोळ माणूस आहे याच्यापुढे, पण मी हा लढा देणार। लोक माझ्या पाठीशी आता खूप उभे राहत आहेत, ते उभे नाहीत राहिले तरीही मी एकटा लढेन। पण लोकांनी विचार करायचा की आज या कलाकाराविषयी तुम्ही भूमिका घेतली नाही तर तुमच्या घरातल्या कुठल्या तरी व्यक्तीवर अन्याय होत राहील आणि तुम्ही काही बोलू शकणार नाही। आजच उभे राहा, आजच ही वृत्ती ठेचून काढा, सगळे माझ्या पाठीशी उभे राहा, ही मी विनंती करत नाही। तुम्हाला वाटलं तुमचं सत्सविवेक बुद्धी तुम्हाला सांगत असली तर उभा राहा, नाहीतर मी माझा लढा द्यायला समर्थ आहे आणि मी तो देत राहणार। माझ्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध मी आवाज उठवत राहणार। पण लक्षात ठेवा, आज उद्या केव्हाही ही वेळ तुमच्या घरातल्या व्यक्तीवर येऊ शकते।